सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आलो पुन्हा तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन. आणि आज आपण चर्चा करणार आहोत जगण्यावर. आता भरपूर लोक म्हणतात की जगून घ्या जगून घ्या, हे जीवन पुण्य नाही है. तर आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आम्ही मिडल क्लास लोक आहेत. जगायचं का काय करायचं हे आम्ही ठरवत नाही, तर ही आमची वाईट परिस्थिती ठरवते की आम्ही जगायला पाहिजेत का कमवायला पाहिजेत. ही माणसाची वाईट वेळ आणि वाईट परिस्थिती ठरवते. मान्य करतो की माणसानं जगून घेतलं पाहिजेत, पण जगण्यासाठी पैसा लागतो आणि पोट भरायला बी पैसा लागतो. आणि म्हणून आमच्या सारख्या मिडल क्लास लोकांना जगायचं का कमवायचं हे आमची परिस्थिती सांगते. पोटाला पोटभर भाकर नाही तर फिरायचं कुठं. राहायला छत नाही तर 5 स्टार हॉटेलमध्ये झोपायचं कधी. चालायला चप्पल नाही तर गाडीवरती कधी फिरायचं. आणि म्हणून म्हणतो जगायचं का कमवायचं ही वाईट वेळ आणि वाईट परिस्थिती ठरवते. कोणाला वाटत नाही जगून घ्यावं, कोणाला वाटत नाही की फिरावं म्हणून, पण तशी परिस्थिती पाहिजेत फिरायची. आता आपण जर 1000 रुपये कमवत असेल तर काही लोक हे पण म्हणतील की 1000 रुपये जर कमवत असेल तर काही खर्च करायचा घरी आणि काही स्वतःसाठी खर्च करायचं. पण तेवढे उरले तर पाहिजेत ना पाठीमागं. जेवढे आपण कमवतो ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च असतो आणि म्हणून पाठीमागं काहीच उरत नाही. आणि म्हणून फिरायला काहीच शिल्लक मागं उडत नाही. अशी असते एक मिडल क्लास मुलाची म्हणा किंवा एका परिवाराची व्यथा. अशी असते की परिस्थिती ठरवते जगायचं का पोट भरायचं. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा आणि मला सांगत जा तुम्ही की कोणत्या विषयावरती ब्लॉग बनवायला पाहिजेत किंवा कोणत्या विषयावरती बोलायला पाहिजेत. तर मला कमेंट्समध्ये सांगत जा की कोणत्या विषयावरती आपण बोलायला पाहिजेत किंवा कोणत्या विषयावरती ब्लॉग बनवायला पाहिजेत. ज्याची कमेंट येईल मी 100% सांगतो की नेक्स्ट ब्लॉग मी त्या विषयावरती घेईल. जो विषय मला लोक सांगतील की भाऊ या विषयावरती ब्लॉग बनवा किंवा या विषयावरती तुमचे विचार मांडा, तर नक्कीच मी नेक्स्ट ब्लॉग हा त्यांच्या कमेंट्सवर
घेईल. चला ओके बाय.